तर आपण आज बघू मिओसिस मीन्स रिडक्शनल डिव्हिजन. ठीक आहे. मीन्स रिडक्शनल डिव्हिजन का म्हणतात त्याला? कारण इथे जे क्रोमोसोम नंबर असतात ना ते अर्धे होतात. क्रोमोसोम बिकम्स हाफ. ठीक आहे, इथे क्रोमोसोम अर्धे होतात म्हणून याला रिडक्शनल डिव्हिजन म्हणतात. तर ही जी टर्म आहे इट इज कॉइन बाय J.B. फार्मर. 1905 J.B. फार्मर यांनी ही टर्म कॉइन केली होती. मिओसिस फक्त रिप्रोडक्टिव्ह सेल्समध्ये होत असते, म्हणजेच प्रजनन पेशी ज्या असतात ना त्यामध्ये होत असते. हिअर नंबर ऑफ क्रोमोसोम रिड्यूस टू हाफ. नंबर ऑफ क्रोमोसोम जे आहेत ना ते अर्धे होतात इथे. दी सेल्स इन विच मिओसिस टेक्स प्लेस आर टर्म ॲज मिओसाइट्स. म्हणजे ज्या सेल्समध्ये मिओसिस होते, म्हणजे ज्या रिप्रोडक्टिव्ह सेल्समध्ये मिओसिस होते त्या सेल्सला मिओसाइट्स म्हटलं जाते. ठीक आहे. अँड मिओसिसमुळे काय होते की जे 4 हॅप्लॉइड डॉटर सेल्स प्रोड्यूस होतात. म्हणजे एका सेलपासून 2 तयार होतात आणि मग नंतर या 2 सेलपासून अशा प्रकारे 4. ठीक आहे ना. एका सेलपासून 2 होतात आणि मग 2 पासून 4 तयार होतात. सो मिओसिस प्रोड्युसेस 4 हॅप्लॉइड डॉटर सेल्स. तर ही जी सेल असते ना ही डिप्लॉइड असते. इथे क्रोमोसोम नंबर अर्धे होतात म्हणून हॅप्लॉइड होऊन जातं. ठीक आहे. आणि हे हॅप्लॉइड नंबर नंतर मेंटेन केले जातात. ठीक आहे. कसे मेंटेन केले जातात हे तुमच्या लक्षात येईलच मी पुढे शिकवत असताना. तर अशा प्रकारे 4 डॉटर सेल्स इथे प्रोड्यूस केले जातात बाय द प्रोसेस ऑफ मिओसिस. ठीक आहे. तर पेरेंट सेल जे डिप्लॉइड असतात, मिओसिस झाल्यास 4 डॉटर सेल्स डॉटर सेल्स तयार होतात जे हॅप्लॉइड असतात, कारण इथे क्रोमोसोम नंबर हाफ झाले आहेत, डिप्लॉइडचे हॅप्लॉइड झाले आहेत. सो 1 सेल प्रोड्युसेस 4 सेल्स. ठीक आहे. आता मिओसिसचं जर सबटाईप्सबद्दल आपण बघितलं तर मिओसिसचे 2 सबटाईप्स आहेत, एक मिओसिस 1 अँड मिओसिस 2. ठीक आहे. मिओसिस 1 अँड मिओसिस 2 हे 2 सबटाईप आहेत. मिओसिस 1ला हिटेरोटायपिक डिव्हिजन म्हणतात, तर मिओसिस 2ला होमोटायपिक डिव्हिजन म्हणतात. ठीक आहे. का म्हणतात हे आपण नंतर बघूया. त्या अगोदर आपण लक्षात घेऊया की मिओसिसमध्ये कोणकोणते फेजेस येतात. ठीक आहे. तर हे आपण बघूया की मिओसिस 1 कन्सिस्ट ऑफ प्रोफेज 1, मेटाफेज 1, ॲनाफेज 1, टिलोफेज 1. ठीक आहे. हे फेजेस येतात. हे सगळे जे फेजेस आहेत ना या फेजेसला म्हणतात कॅरिओकायनेसिस. म्हणजेच काय, इथे न्यूक्लिअर डिव्हिजन होते. इथे न्यूक्लिअर डिव्हिजन होते आणि त्यानंतर मग न्यूक्लियस डिवाईड झाल्यानंतर सायटोप्लाझम डिवाईड होणं आवश्यक असते, तर ते आहे सायटोकायनेसिस 1. म्हणजेच कॅरिओकायनेसिस 1 विच इन्क्लूड्स प्रोफेज 1, मेटाफेज 1, ॲनाफेज 1, टेलिफेज 1 आणि त्यानंतर सायटोकायनेसिस. तर ही जी प्रोफेज 1 आहे ना ही लॉंग फेज आहे. तर इट इज डिवायडेड इंटू सम स्टेजेस लाईक लिप्टोटीन, झायगोटीन, पॅचिटीन, डिप्लोटीन आणि डायकायनेसिस. तर या प्रत्येक स्टेजेसबद्दल आपण नंतर बघणार आहोत. तर ॲक्च्युअली जे रिडक्शन डिव्हिजन होते ना ते या मिओसिस 1मध्ये होते. कारण मिओसिस 2 जे आहे ना हे मायटोसिसप्रमाणेच असते. आपण या अगोदर मायटोसिस बघितलं आहे ना, मायटोसिस कसं होते, तर त्यास बिलकुल मायटोसिसमध्ये आपण जे काही पाहिलेलं तेच इथे रिपीट करावं लागणार आहे आपल्याला. तर मिओसिस 2मध्ये सुद्धा प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टिलोफेज असते. प्रोफेज 2, मेटाफेज 2, ॲनाफेज 2, टिलोफेज 2. तर हे जे फेज आहे याला कॅरिओकायनेसिस 2 म्हणतात. आणि कॅरिओकायनेसिस म्हणजेच न्यूक्लिअर डिव्हिजन नंतर पुन्हा सेल डिव्हिजन होते. जसं आता आपण पाहिलं
मी इथे सांगितलं की डिप्लॉईड सेलपासून 2 हॅप्लॉईड सेल्स तयार होतात. तर या स्टेजमध्ये ते तयार होतात मिओसिस वनमध्ये. आणि मग मिओसिस हे जे 2 हॅप्लॉईड सेल्स आहेत ना, इट अंडरगोज मिओसिस 2. आणि मिओसिस 2 कसं आहे, मायटोसिसप्रमाणेच आहे. सो मायटोसिसप्रमाणे इथे क्रोमोसोम नंबर हाफ होणार नाही. इथे क्रोमोसोम नंबर हाफ होतील पहिल्या मिओसिस वनमध्ये. पण मिओसिस टूमध्ये ते मेंटेन होतात, म्हणून जसेचे तसे हॅप्लॉईड राहतात. सो मिओसिस टू इज सेम ॲज लाईक दॅट ऑफ मायटॉसिस. तर आपण आता सर्वात प्रथम बघू मिओसिस वन काय असते. तर मिओसिस वन सुरू करायच्या अगोदर मला थोडंसं इंटरफेसबद्दल सांगायचं आहे. ही फेज आपण सुरुवातीलाच पाहिलेली आहे की यामध्ये काय काय असते. इंटरफेजमध्ये काही फेजेस असतात, जसं G1 फेज, S फेज, G2 फेज, हे फेजेस असतात ना. इंटरफेजमध्ये G1 फेज, त्यानंतर S फेज आणि त्यानंतर G2 फेज, हे सगळं झालं आहे आपलं. ठीक आहे. तर या फेजेसमधून मिओसिस असो की मायटॉसिस असो, इंटरफेज होणारच सगळीकडे. तर इंटरफेजमध्ये थोडंसं एक रिपीट करून देते आहे मी. तर जे क्रोमोसोम असतात ना, इट इज इन द फॉर्म ऑफ क्रोमॅटिन मटेरियल. ठीक आहे, क्रोमॅटिन मटेरियलच्या स्वरूपात असतात. तर हे आहे न्यूक्लियस, हे आहे न्यूक्लिओलस, आणि हे जे 2 दिसतात आहेत ना, यांना म्हणू आपण सेंट्रिओल्स. तर अशा प्रकारे इंटरफेजचं स्ट्रक्चर असते. आता यामध्ये मिओसिस वनला जेव्हा सुरुवात होते, तर यामध्ये काय चेंजेस येतात हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. तर इंटरफेजचं मी एक छोटंसं डिस्क्रिप्शन इथे दिलं की इंटरफेज अशी असते. इंटरफेजनंतर सुरुवात होते फर्स्ट मिओटिक डिव्हिजनला. ठीक आहे, फर्स्ट मिओटिक डिव्हिजन ला सुरुवात होते इंटरफेज वन नंतर. याला मिओसिस वन असं सुद्धा म्हणतात, किंवा दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज हेटेरोटायपिक डिव्हिजन. हेटेरोटायपिक डिव्हिजन असं म्हणतात त्याला. ठीक आहे. तर ड्युरिंग फर्स्ट मिओटिक डिव्हिजन जी हॅप्लॉईड नाही, डिप्लॉईड सेल. डिप्लॉईड सेल काय आहे, ही पेरेंट सेल आहे, बरोबर. म्हणजेच रिप्रोडक्टिव्ह सेल आहे ही. तर धिस डिप्लॉईड सेल इज डिवायडेड इंटू 2 डॉटर सेल्स. ठीक आहे, 2 डॉटर सेल्समध्ये डिवाईड होते, आणि हा डिव्हिजन कोणतं असतं, मिओसिस असते. ठीक आहे. तर इथे काय होते की क्रोमोसोम नंबर हाफ होतात, म्हणजेच डिप्लॉईडचे N+N, N+N 2N. ठीक आहे ना. तर असे क्रोमोसोम नंबर इथे हाफ होतात, आणि जे काही क्रोमोसोम नंबर असतात ना, हे क्रोमोसोम नंबर डॉटर सेल्स आणि पेरेंट सेल्समध्ये डिफरंट असतात, बरोबर. पेरेंट सेलमध्ये डिप्लॉईड आहेत, 2 सेट ऑफ क्रोमोसोम आहेत, परंतु 2 डॉटर सेल्समध्ये सेपरेटली 1 सेट ऑफ क्रोमोसोम गेलं ना, म्हणजे काही डिफरंट झाले. सो दिस इज कॉल्ड ॲज हेटेरोटायपिक डिव्हिजन. ठीक आहे, समजलं, हेटेरोटायपिक डिव्हिजन. त्यानंतर आता फर्स्ट मिओटिक डिव्हिजन आपण आत्ताच बघितलं की फर्स्ट मिओटिक डिव्हिजन इज डिवायडेड इंटू प्रोफेज वन. ठीक आहे. तर फर्स्ट मिओटिक डिव्हिजन इज डिवायडेड इंटू प्रोफेज वन, मेटाफेज वन, ॲनाफेज वन, टिलोफेज वन. तर आपण सर्वात प्रथम बघू प्रोफेज वन. तर प्रोफेज वन हॅज लॉंगर ड्युरेशन, म्हणजे ही प्रोसेस लांब असते. अँड धिस प्रोफेज वन इज डिवायडेड इंटू लेप्टोटीन
झायगोट इन patched in, diploid in, and dikinesis. तर प्रोफेज 1मधली पहिली फेज आपण बघणार आहोत, लिप्टोटिन फेज. ठीक आहे. तर सर्वात प्रथम लेप्टोटिन फेज बघू. पण लेप्टोटिन इज ऑल्सो कॉल्ड ॲज लेप्टोनिमा. इथे लेप्टोचं मिनिंग होते थिन अँड निमा मीन्स थ्रेड. ठीक आहे. तर ही जी स्टेज आहे ना, ही थिन थ्रेड लाईक स्टेज असते. तर हे जे क्रोमॅटिन मटेरियल आहे, धिस क्रोमॅटिन जे आपण पाहिलं होतं ना, इंटरफेसमध्ये पाहिलं होतं बघा, हे क्रोमॅटिन मटेरियल बिलकुल हेअर लाईक स्ट्रक्चर दिसते आहेत. तर हे जे क्रोमॅटिन मटेरियल असते ना, धिस क्रोमॅटिन मटेरियल in leptotin stage condenses to form thin thread like structure. ठीक आहे ना. थ्रेड लाईक स्ट्रक्चर प्रमाणे हे कंडेन्स होते. कंडेन्स होणे म्हणजेच काय, कॉम्प्रेस होणे, आकुंचन पावून कॉम्प्रेस होणे, कंडेन्स होणे. थोडंसं जे हेअर लाईक स्ट्रक्चर असते ना, ते थोडं कंडेन्स होऊन थिन थ्रेड लाईक स्ट्रक्चरमध्ये कन्वर्ट होऊन जाते. आणि दिसायला ते बॉकेट स्टेज म्हणजेच बुके स्टेज, म्हणजेच जसं पुष्पगुच्छ असतं ना, तर इट लुक्स लाईक बोकेट स्टेज. बुके स्टेज जे असतं, या स्टेजला बुके स्टेज म्हणतात. म्हणजेच पुष्पगुच्छाप्रमाणे दिसतं हे. ठीक आहे. हे एक झालं. आणि सोबत इथे काय असतात, सेंट्रिओल्स असतात. हे काय झाले, सेंट्रिओल्स. तर हे जे सेंट्रिओल्स आहेत ना, दीज सेंट्रिओल्स गोज टुवर्ड्स अपोजिट साईड. म्हणजे हा इकडे जातो आणि हा इकडे जातो. तर ते हळूहळू एकमेकांपासून हे दोन सेंट्रिओल दूर दूर जातात. तर ही झाली आपली पहिली लेप्टोटिन स्टेज. यानंतर बघू आपण झायगोटिन स्टेज. तर आता बघू आपण झायगोटिन किंवा झायगोनिमा स्टेज. झायगोचं मिनिंग होते पेर अँड. ठीक आहे. तर इथे पेरिंग होत असते. तर या ठिकाणी बघा काय दिसते आहे, हा एक क्रोमोसोम आणि हा एक आणि हा दुसरा, दोन वेगवेगळ्या कलरमध्ये मी काढलेले आहेत. तर इथे ना नॉन सिस्टर क्रोमॅटिड जे असतात, कारण वेगवेगळे आहेत ना, म्हणून नॉन सिस्टर. सेम असते. आता हा जो ब्लू कलरचा आहे, हा आणि हा, यांना आपण म्हणू सिस्टर क्रोमॅटिड. हे आणि हे काय झाले, सिस्टर क्रोमॅटिड झाले. परंतु इथे दोन नॉन सिस्टर क्रोमॅटिडचं पेअरिंग होते. ठीक आहे ना. इथे काय होते, नॉन सिस्टर क्रोमॅटिड पेअरिंग इथे होते. ठीक आहे. आणि या पेअरिंगला म्हणतात सिनॅप्सिस. धिस पेअरिंग इज कॉल्ड नोन ॲज सिनॅप्सिस. ठीक आहे, समजलं. तर इच पेअर कन्सिस्ट ऑफ, म्हणजेच काय, या पेअरमध्ये एक असते मॅटर्नल, म्हणजेच आईकडून आलेला मॅटर्नल क्रोमोसोम असतो. तर दुसरा असतो पॅटर्नल. ठीक आहे. मॅटर्नल पॅटर्नल वेगळे झाले ना, म्हणून याला नॉन सिस्टर क्रोमॅटिड म्हणतात. तर यामध्ये अशा प्रकारे मॅटर्नल क्रोमोसोम आणि पॅटर्नल क्रोमोसोम चं पेअरिंग होते. सो धिस पेअर इज ऑल्सो कॉल्ड ॲज बायव्हॅलन्स. याला काय म्हणतात, बायव्हॅलन्स. का म्हणतात, कारण दोन एकत्रित आले. ठीक आहे. और
याला टेट्रॅड असं सुद्धा म्हणतात. टेट्रॅड का? 1 2 3 4. ठीक आहे. तर अशा प्रकारे ही स्टेज दिसते आपल्याला झायगोटीनमध्ये. ठीक आहे. तर यानंतर बघू आपण पॅचिटिन स्टेज. तर झायगोटीन स्टेजमध्ये पुन्हा हे जे सेंट्रिओल्स असतात ना, हे अगेन थोडेसे दूर जातात सेंट्रिओल्स. ठीक आहे. त्यानंतर पॅचिटिन स्टेज. पॅचीचं मिनिंग होते थिक थ्रेड. ठीक आहे. तर इथे जे दिसतंय ना, इथे थिन थ्रेड लाईक स्ट्रक्चर दिसतंय ना, तिथे थिक होतात. आणि इथे कसं दिसतंय बघा, सिंगल थ्रेड दिसतंय ना, तर हे जे सिंगल थ्रेड आहे ना, इट स्प्लिट्स इंटू 2 सिमिलर क्रोमॅटिड्स. ठीक आहे. मग 1 2 3 4. तर इथे दाखवलं मी 1 2 3 4. परंतु इझिली व्हिजिबल होण्यासाठी, म्हणजे व्यवस्थित दिसण्यासाठी मी इथे फक्त 1 काढला आहे. ठीक आहे ना. तर इथे बघा, हे दोन जे हे जे क्रोमोसोम आहे, हा क्रोमोसोम स्प्लिट होतो इंटू 2 क्रोमॅटिड्स. ठीक आहे. म्हणून ते असे दिसतात. इथे स्प्लिट झालेले नाही आहेत, सिंगल थ्रेड दिसते आहे तिथे, ते स्प्लिट होतं. ठीक आहे. तर यामध्ये मग काय होते की हे जे क्रोमॅटिड्स आहेत, हे थोडेसे सेपरेट व्हायला लागतात आणि परंतु 1 किंवा 2 पॉईंटवरती अटॅच असतात. जसं आता इथे हे अटॅच झालेले आहेत. हा ग्रीन कलरचा आणि हा ब्ल्यू कलरचा, हे 2 इथे अटॅच झाले ना, इथे या पॉईंटवरती अटॅच झालेले आहेत. तर या प्रोसेसला म्हणतात क्रॉसिंग ओव्हर. म्हणजे इथे क्रॉस झाले ते एकमेकांना, क्रॉसिंग ओव्हर. आणि ज्या ठिकाणी क्रॉसिंग ओव्हर झालेले असते, दॅट पॉईंट ऑफ अटॅचमेंट इज कॉल्ड ॲज चियास्मॅटा. ठीक आहे. इथे चियास्मॅटा तयार होतो. मग इथे काय होते की ज्या ठिकाणी जे या क्रोमोसोमचा हा भाग आणि या क्रोमोसोमचा हा भाग या ठिकाणी एकत्रित आला, बरोबर आहे, म्हणजे क्रॉसिंग ओव्हर झालं. आणि क्रॉसिंग ओव्हर ज्या पॉईंटवरती झालं त्याला म्हणतात चियास्मॅटा. तर ज्या ठिकाणी चियास्मॅटा असतं ना, तिथे काय होते की जेनेटिक मटेरियल एक्सचेंज व्हायला लागते. इथे या ठिकाणी काय होते, जेनेटिक मटेरियल एक्सचेंज होते. म्हणजे काय की हा याचा जो ग्रीन भाग आहे ना, या ब्ल्यू क्रोमॅटिडला जोडला जातो. तर या ब्ल्यूचा भाग जो आहे तो या ग्रीन क्रोमॅटिडला जोडला जातो. ठीक आहे. म्हणजे इथे जेनेटिक मटेरियलचं एक्सचेंज होते ज्या ठिकाणी चियास्मॅटा असतो. आणि जेनेटिक मटेरियल एक्सचेंज झालं म्हणजेच काय, इट लीड्स टू व्हेरिएशन. यामुळे काय डिफरन्सेस तयार होतात. व्हेरिएशन म्हणजे डिफरन्सेस तयार होतात. आणि व्हेरिएशन झालं की इव्होल्युशनला मदत मिळते. इव्होल्युशन म्हणजे काय की हळूहळू होणारे बदल. तर असेच हळूहळू होणाऱ्या बदलाला हजारो करोडो वर्षे लागतात, कारण असं छोटे छोटे पॉईंट्सवरती जेनेटिक मटेरियल एक्सचेंज होऊन व्हेरिएशन क्रिएट होते, बरोबर. त्याचप्रमाणे इथे हा जो सेंट्रिओल आहे, हा पुन्हा थोडासा दूर जातो, म्हणजेच अपोजिट साईडला सरकतायत हे. ठीक आहे, समजलं पॅचिटिन स्टेज. ठीक आहे. तर मी आत्ताच सांगितलं की इथे जेनेटिक मटेरियल एक्सचेंज होते, म्हणजे ज्या ठिकाणी क्रॉसिंग ओव्हर झालेलं असते तिथे एक्स टाईपचं असं स्ट्रक्चर दिसतं आणि त्याला आपण चियास्मॅटा म्हणतो. तर या ठिकाणचे जे सेगमेंट्स असतात ना, इथले सेगमेंट्स ते ब्रेक होतात आणि ब्रेक होऊन त्यामधले जे जेनेटिक मटेरियल ना, ते एक्सचेंज होते. एक्सचेंज झाल्यानंतर बघा असं दिसते. बघा, याचा पार्ट इकडे गेला आणि याचा पार्ट इकडे गेला. हा दिसतो क्लिअरली डिप्लोटिन स्टेजमध्ये. ठीक आहे. डिप्लोटिन स्टेजमध्ये हा क्लिअरली विजिबल दिसतो. सो या स्टेजला डी सिनॅप्सिस असं सुद्धा म्हणतात. या स्टेजला काय म्हणतात, डी सिनॅप्सिस म्हणतात. तर या स्टेजमध्ये काय होते की जे काही हे जे न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे, हे न्यूक्लिअर मेम्ब्रेन
न्यूक्लियर मेम्ब्रेन इथे डिसअपियर व्हायला लागते. हा जो न्यूक्लिओलस दिसतो आहे, हा न्यूक्लिओलस सुद्धा डिसअपियर होतो. ठीक आहे. आणि हे दोन जे पार्ट्स आहेत हे एकमेकांपासून दूर जायला लागतात, परंतु कुठेतरी ते थोडेसे अटॅच असतात आणि या प्रोसेसला डिसिनॅप्सिस म्हणतात. ठीक आहे ना. आणि हे जे सेंट्रिओल्स आहेत ना, हे सेंट्रिओल्स पुन्हा दूर जातात. ठीक आहे. सेंट्रिओल मूव टुवर्ड्स द अपोजिट पोल. हे सेंट्रिओल्स अपोजिट पोलकडे जातात. तर या सेंट्रिओल्सच्या भोवती अशा प्रकारचे ॲस्टर रेज डेव्हलप होतात. ॲस्टर रेज. आणि दोन सेंट्रिओलच्या मध्ये अशा प्रकारचे फायबर्स डेव्हलप होतात. अशा प्रकारचे दोन सेंट्रिओलमध्ये यांना या फायबर्सला म्हणतात स्पिंडल फायबर्स. ठीक आहे. तर ही स्टेज झाली आपली डिप्लोडिन स्टेज. आता यानंतर लास्ट स्टेप आपण प्रोफेजमधली लास्ट स्टेप बघणार आहोत, डायकायनेसिस. तर डायकायनेसिसमध्ये काय होते की ज्या ठिकाणी चियास्मा फॉर्मेशन होते ना, तिथनं क्रोमोसोम्स हे थोडे थोडे दूर जायला लागतात. आणि धिस displacement of chiasmata is termed as displacement of chiasmata termed as terminalization. याला म्हणतात टर्मिनलायझेशन. ठीक आहे. आणि हे जे टर्मिनलायझेशन आहे हे मेटाफेज 1 पर्यंत दिसते. इट एक्झिस्ट टिल द मेटाफेज 1. ठीक आहे. हिअर काय दिसते आहे पुन्हा बघा की हे जे न्यूक्लियर एन्व्हलप आहे हे डिसअपियर होत आहे, न्यूक्लिओलस डिसअपियर होत आहे. आणि हे जे सेंट्रिओल आहे हे अपोजिट पोल्सकडे जात आहे. आणि सेंट्रिओल्स आर कनेक्टेड बाय स्पिंडल फायबर्स. तर अशा प्रकारे हे झालं आपलं डायकायनेसिसबद्दल.